मध्ये आणि हे मॉर्डे कंपाऊंड चॉकलेट आणलं होतं. हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त स्वस्त आणि आनंदी असाल. तर आजचा जो व्लॉग आहे थोडासा उशिरा येत आहे, कारण की हा जो व्लॉग आहे 24 डिसेंबरचा आहे आणि 25 डिसेंबरला मुलांना सुट्टी दिली होती. त्याच्यामुळे म्हटलं की चला व्लॉग थोडेसे उशिराच येतील, कारण की थोडंसं घरामध्ये काम सुरू आहे, हे तुम्हाला माहितीच असेल. सतत मला म्हणजे त्या रूमवरती जावं लागतं, तिकडे देखील बघावं लागतं आणि इकडे यावं लागतं. तर सकाळी मॉर्निंग वॉकवरून आले आणि घरातलं काही काम वगैरे करून गेले नव्हते, फक्त झाडू मारून गेले होते आणि कपडे धुवून झाले होते मशीनमध्ये. तर म्हटलं की वॉकवरून आल्यानंतर लादी वगैरे पुसून घेऊया. तर इथे माझं लादी वगैरे पुसतीये आणि निलयचा अभ्यास सुरू झाले. निलय बरोबर त्याच्या वेळेला अभ्यासाला बसतो बरं का. आणि आता सगळ्यांना टाइम टेबल मिळालेलं आहे, त्याच्यामुळे शेड्यूलनुसार जर अभ्यास केला ना तर मुलांची रिव्हिजन तितकी पटापट होते. तर जसं मी याला सांगितलंय तसंच माझ्या क्लासच्या मुलांना देखील सांगितलेलं आहे. वॉकवरून आल्यानंतर भरपूर अशी भूक लागली होती, पण म्हटलं की 10:30चा क्लास आहे, त्याआधी आपण घर स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे. म्हटलं आधी लादी पुसून घेते आणि मग निवांत चहा बिस्किट जे काय असेल ते माझा नाश्ता करून घेणार आहे मी. तर इकडे मी चहा आणि बिस्किट माझा नाश्ता सुरू आहे आणि सोबतच गॅसवरती भाजी देखील करायला ठेवलेली आहे. एका साईडला गॅसवरती तुम्हाला हंडा दिसत असेल, तर इकडे ना पाण्याचा फिल्टर वगैरे काही नाहीये. तर सध्या तरी मी इकडे पाणी उकळवून घेते आणि मग थंड करून तांब्याच्या भांड्यामध्ये ते पाणी घालते. तर भांडी वगैरे झाली होती सकाळचीच आणि थोडंसं सिंकमध्ये जे काय होतं तर ते सगळं साफ केलं आणि ते जे अन्नाचे कण आहेत तर ते डस्टबिनमध्ये टाकले. इकडे ओला कचरा सुका कचरा सेपरेट करतात. तर तुमच्याकडे कसं असतं तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर 10:30 झाली होती, बरोबर मुलं आली क्लासला आणि सगळ्यांची रिव्हिजन वगैरे आता सुरू आहे. रिव्हिजन म्हणण्यापेक्षा आता सगळ्यांच्या टेस्टच सुरू आहेत. प्रत्येक मुलांना प्रत्येक दिवशीचं सब्जेक्ट ठरवून दिलेलं आहे आणि त्या सब्जेक्टनुसार मुलं छान अशी आदल्या दिवशी तयारी करून येतात आणि मग दुसऱ्या दिवशी टेस्ट देतात. तर इथे चिऊ आली आहे माझ्याजवळ, तर तिला थोडंसं मॅथ्सचा प्रॉब्लेम होता, तर तो मॅथ्सचा प्रॉब्लेम मी तिच्याशी सॉल्व्ह करते. तर आज 1 ते 2 मुलं ॲब्सेंटच आहेत. मला वाटतं काहीतरी एक म्हणजे सर्दी भरपूर झालेली आहे आणि एक जी आहे ती कुठेतरी तिच्या मम्मीबरोबर फिरायला गेलेली आहे. तर इकडे ना ग्राउंड फ्लोअरला घर असल्यामुळे इतकी थंडी वाजते ना आणि खिडकीतून भरपूर गार वारा जाणवतो. आणि याच घराच्या बाजूला ग्राउंड फ्लोअरला घराच्या बाजूला मंदिर आहे आणि तिथे पण घंटीचा इतका आवाज येतो ना, म्हणजे जे पण कोणी भाविक वगैरे येतात ना, तर ते असं मंदिरामध्ये गेल्याबरोबर घंटी वगैरे वाजवतात. तर कंटिन्यू घंटीचा आवाज इकडे येत राहतो मंदिराच्या आणि त्याच्यामुळे ना थोडंसं असं डिस्टर्ब देखील होतं. म्हणजे की ठीक आहे, सकाळी आणि संध्याकाळी घंटीचा आवाज आला तर काही वाटत नाही. पण जे पण येईल ना, तर ते कंटिन्यू असं घंटी वाजवत राहतं. दिवसभरामध्ये तुम्ही झोपलेले जरी असाल किंवा काम करत असाल किंवा क्लास घेत असाल, तर कंटिन्यू तुम्हाला घंटीचा आवाज येईलच येईल. तर असो. तर इथे आता मुलांची सगळी रिव्हिजन वगैरे करून घेते. मुलं टेस्ट देतायत आणि मग माझं राहिलेलं काम मी क्लास झाल्यानंतर करणार आहे. तर उद्या क्रिसमस आहे आणि त्या निमित्ताने मी आजच केक बनवून घेणार आहे. कारण की निलय खूप मागे लागला होता, की "मम्मी उद्या क्रिसमस आहे, तर तू आज केक बनव." आणि तुम्हाला तर माहिती आहे इकडे भांडे आणि साहित्य खूपच कमी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये मला हा केक बनवून घ्यायचा आहे. तर चला केक कसा बनवणार आहे, तर ते मी क्लास झाल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार. आज आपण ओरिओ चॉकलेट पासून केक बनवणार आहोत. तर आता क्रिसमस जवळ आलेला आहे आणि निलयचं सारखं म्हणलंय की मम्मी क्रिसमस स्पेशल तू काय बनवणार आहे, तर चॉकलेटचा केक बनव म्हणून. तर आता इथे शिफ्ट झाल्यापासून भांडे कमी आहे, त्याच्यानंतर साहित्य वगैरे अर्धे इकडे साहित्य अर्धे त्या घरामध्ये साहित्य आहे. तर मग कमीत कमी साहित्यामध्ये केक कसा बनवायचा यासाठी मग मी विचार केला की ओरिओ बिस्किट पासून आपण केक बनवूया. तर सकाळी मॉर्निंग वॉक करून येत असताना ओरिओ बिस्किट आणले होते आणि हे मॉर्डे कंपाऊंड चॉकलेट आणलं होतं. तर या 2 वस्तूंपासून आणि थोडंसं दूध आणि इनो यापासून मस्तपैकी आज आपण चॉकलेट फ्लेवरचा केक बनवणार आहोत. मस्तपैकी त्याच्यामध्ये चॉकलेटचं कव्हरिंग करणार आहोत. तर चला आज आपण ओरिओ बिस्किट पासून मस्त स्पॉन्जी असा चॉकलेट केक बनवणार आहोत. आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा आणि हो माझ्या चॅनलवरचं पहिल्यांदाच नवीन आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर चला केकला सुरुवात करूया.
चॉकलेट केक बनवण्यासाठी हे ओरिओचे जवळपास 3 पॅकेट्स मी घेतलेले. तर आता आपण हे 3 पॅकेट्स आणि गरम थोडंसं कोमट असलेलं दूध वापरणार आहोत. तर इथे तुम्ही म्हणालात प्रमाण वगैरे कसं घ्यायचं, तर इथे 3 ओरिओ बिस्किटचे पॅकेट्स घेतलेले आहेत. सोबतच कोमट दूध घ्यायचं आहे आणि इनो लागणार आहे. तर हे मिश्रण भिजवत असताना आपल्याला कसं भिजवायचं आहे, ते जास्त पातळ देखील भिजवायचं नाही आणि जास्त घट्टसर देखील भिजवायचं नाही. तर साधारणपणे चमच्याने आपण जर ते मिश्रण असं ओतलं, तर ते अशी धार अशी पडली पाहिजे, घट्ट दाटसर अशी. तर अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण भिजवून घ्यायचं आहे. तर 3 पॅकेट ओरिओचे घेतलेले आहेत. तर ओरिओज बिस्किट का घेतलेले आहे? कारण की यामध्ये ऑलरेडी म्हणजे मैद्यापासून हे बिस्किट बनलेले असतात. दुसरी गोष्ट कोको पावडर असते आणि तिसरी गोष्ट यामध्ये क्रीम असते म्हणजे साखर देखील असते यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये तेलाचं प्रमाण देखील बऱ्यापैकी असतं. त्याच्यामुळे आपल्याला वरतून तेल किंवा कोको पावडर किंवा साखर वगैरे घालण्याची आवश्यकता नाहीये. म्हणून म्हटलं इथे कमीत कमी साहित्यामध्ये ओरिओ बिस्किटमध्ये परफेक्ट असा केक बनेल आणि ते देखील चॉकलेट फ्लेवरचा. तर इथे बिस्किट मी कट करून घेते तोपर्यंत मुलांना ओरिओ बिस्किट खायचे. त्यामुळे मग मी दोघांना देखील 2-2 बिस्किट दिले आणि आता इथे ना मी बिस्किट काढून घेते. तोपर्यंत एक बिस्किट गॅसच्या खाली गेलं. तर ते आता काढून घेते आणि जितके बिस्किट म्हणजे 3 पॅकेट्समधले साधारणपणे 3 ते 4 बिस्किट गेले असतील. बाकीचे सगळे बिस्किट मी आता यामध्ये भांड्यामध्ये घालतीये आणि आता यामध्ये ना कोमट दूध घालायचंय. आता कोमट दूध घालताना देखील मी यामध्ये ना या दुधाची म्हणजे फुल फॅट दूध आहे हे डेअरीचं. तर त्याला जितकी पण घट्ट साई आहे ना, तर ती सगळी साई मी या बिस्किटमध्ये घालणार आहे. कारण की मस्त असं रिच फ्लेवरचा असा चॉकलेट केक बनून तयार होईल. तर आता हे दूध साधारणपणे कोमट झालेलं आहे. आता हे या बिस्किटमध्ये ओतून घेते. तर क्रीम मला यामध्ये जास्तीत जास्त घालायची आहे. जितकी पण दाटसर क्रीम आहे ना, तर ती सगळी क्रीम मी यामध्ये घालणार आहे आणि थोडंसं दूध घालणार आहे. दूध जर कमी पडलं तर मी पुन्हा घालू शकते, पण जास्तीचं दूध आधीच घालू नका. कारण की मग मिश्रण एकदा का पातळ झालं, की मग पुन्हा त्यामध्ये बिस्किट्स वगैरे घालून आपल्याला ते कन्सिस्टन्सी व्यवस्थित करावी लागेल. तर यामध्ये मी इतकं दूध घातलेलं आहे. साधारणपणे पाऊण कप इतकं दूध मी यामध्ये घातलेलं आहे आणि साय घातलेली आहे दुधाची. तर हे फुल फॅट क्रीमची साय आहे त्याच्यामुळे मस्त रिच टेस्ट येण्यासाठी यामध्ये साय घातलेली आहे. तुम्हाला जर साय घालायची नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. आता हे मी व्यवस्थित मिश्रण करून घेते, मिक्स करून घेते आणि आता इनो घेतलेले आहे. तर यामध्ये आपल्याला एक इनोचं पूर्ण पॅकेट घालून घ्यायचंय. म्हणजे आपल्याला यामध्ये आता बेकिंग सोडा, बेकिंग पावडर न घालता इनो हे काम परफेक्ट करेल. मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता कुकरच्या भांड्यातच मी केक बनवणार आहे. आता केकची भांडे देखील माझ्याकडे नाही आहेत, घरी आहेत तिकडे. तर या भांड्याला मी ऑइलिंग करून घेते. ग्रीस केलेलं आहे भांडं. थोडंसं चमच्याभर तेल घातलं आणि सगळं व्यवस्थित बोटाने पसरवून घेतलं. आणि केक व्यवस्थित निघावा यासाठी ना यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आता मैदा असेल तर मैदा घाला. माझ्याकडे मैदा म्हणजे आहे, पण तो आता इथे सध्या माझ्याकडे नाहीये. त्याच्यामुळे मी गव्हाचं पीठ घालून व्यवस्थित हे असं पसरवून घेते. जर पीठ घालायचं नसेल तर एखादा पेपर देखील तुम्ही कट करून वहीचा गोलाकार पद्धतीने कट करून या भांड्याच्या तळाशी घालू शकता. तर आता हे बघा एक्स्ट्राचं पीठ मी काढून घेतलं आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला इनो घालायचं आहे. तर इनोचं पॅकेट कट केलंय आणि सगळा इनो मी या मिश्रणामध्ये घालून घेते. पटापट आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचंय आणि तोपर्यंत ना गॅसवरती मी कुकर ठेवला होता प्रीहीट करण्यासाठी. तो खूप छान असा कुकरमध्ये केक बेक होतो. तर आता मी तुम्हाला दाखवते. आता हे व्यवस्थित इनो मिक्स करून घेते आणि हे जे मिश्रण आहे या कुकरच्या भांड्यामध्ये मी घालून घेते. एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि आता हे जे मिश्रण आहे या भांड्यामध्ये घालून घेतलंय आणि आता 1 ते 2 वेळा टॅप केलं आणि या भांड्यामध्ये म्हणजेच कुकरमध्ये आता हे ठेवून घेते. तर ना कुकरच्या झाकणाची जी रिंग आहे रबरची तर ती काढून घ्यायची आणि शिटी देखील काढून घ्यायची आणि असंच हे कुकरचं जे झाकण आहे तर ते आपण याला लावून घेणार आहोत. आता कुकर छान प्रीहीट करून घेतला होता त्याच्यामुळे मी ना आता एकदम मंद आचेवरती हा केक छान असा बेक करू देते. साधारणपणे 20 मिनिटामध्ये हा केक खूप छान असा बेक होईल. तोपर्यंत इथे मला ना चॉकलेट गनाश बनवायचं आहे. तर इथे मला डार्क कंपाऊंड चॉकलेट नाही भेटलं, तर मी इथे मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे. तर 3 असे तुकडे घेतलेले आहेत मोठे-मोठे आणि ते आता थोडेसे कट करून घेते म्हणजे पटकन ते मेल्ट होतील.
मी इथे मिल्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे. तुम्ही डार्क कंपाऊंड चॉकलेट घ्या. खूप छान अशी टेस्ट येते डार्क कंपाऊंडने. तर व्यवस्थित मी कट करून घेतलं आणि यामध्ये ना आता हे जे उकळलेलं पाणी आहे तर ते मी थोडंसं घालून घेते आणि मस्तपैकी हे मिक्स करून घेते. मस्तपैकी चॉकलेट कंपाऊंड मिल्क कंपाऊंडचा असा चॉकलेट गनाश तयार होईल. मिक्स केल्यानंतर साधारणपणे 1 ते 2 मिनिटामध्येच हे मिश्रण खूप छान असं तयार होतं. तर सुरुवातीला आपल्याला असं वाटेल की खूप असं पातळ वगैरे झालंय, पण पातळ वगैरे नाहीये. ते परफेक्ट आहे. थोडंसं हे मिश्रण थंड जसं होईल ना, तसं-तसं हे घट्ट होत जातं. तर बघा हे अशा पद्धतीने चॉकलेट गनाश तयार झालेलं आहे. चॉकलेटमध्ये मी उकळलेलं पाणी घातलेलं. पाण्याच्या ऐवजी तुम्ही उकळलेलं दूध देखील घालू शकता. आता इथे बरोबर 20 मिनिटानंतर गॅस बंद केला होता आणि केक छान असा थंड करून घेतलेला आहे. मस्तपैकी केक हा असा फुललेला आहे, हलका-फुलका झालेला आहे आणि त्याला आता मी काढून घेते. तर इथे मी चेक केलं थोडंसं मिश्रण या चाकूला लागतंय म्हणजे थोडासा केक बाकी आहे. तर साधारणपणे 5 मिनिटभर मी हा केक अशाच पद्धतीने कुकरमध्ये ठेवणार आहे आणि गॅस इथे मी बंद केलेला आहे बरं का आणि त्याच्यामध्येच हा केक आता छान असा फुलेल. आणि केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला या भांड्याच्या बाहेर काढायचा आहे, नाहीतर तो केक तुटण्याची शक्यता असते. तर आता हे झाकण काढलेलं आहे आणि आता याला ना मी थंड होऊ देणार आहे. आता मी चेक करते तर केक एकदम मस्तपैकी बेक झालेला आहे. सुरीला अजिबातच केक वगैरे लागलेला नाही. आता याला थंड करूया आणि मगच याला आपण डब्यातून बाहेर काढणार आहोत. केक पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता याला ना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. याच्या किनारी आधी सोडवून घेतल्या आणि बघा कसा मस्तपैकी केक असा बाहेर निघतोय. तर जसं की चॉकलेट प्रीमिक्स जसं मिळतं रेडीमेड अगदी तसा केक झालेला आहे. हलका-फुलका असा चॉकलेट फ्लेवरचा. तर मस्तपैकी ओरिओ बिस्किटपासून तुम्ही चॉकलेट स्पॉन्ज बनवू शकता. खूप छान असा चॉकलेट स्पॉन्ज तयार होतो. तर आता हे बघा ह्याला मी कट करून घेते मधून. फक्त मी 2 भाग करणार आहे याचे. तुम्ही 3 भाग देखील करू शकता. तर 2 भागामध्ये मस्तपैकी केक कट करून घेते. जर सुरीने केक कट करता येत नसेल तर आपण दोऱ्याने देखील केक कट करू शकतो. तर हा बघा आता हा केक मी कट केलाय आणि किती छान हलका-फुलका तयार झालेला आहे. यामध्ये मी ना तेल ना बटर काहीच घातलेलं नाहीये. आता यावरती हे जे चॉकलेट गनाश जे मी बनवून ठेवलेलं मिल्क कंपाऊंडचं तर ते थोडंसं मी घालून घेते आणि मग राहिलेलं चॉकलेट गनाश जे आहे ते मी वरतून डेकोरेट करणार आहे. तर यामध्ये ना मी क्रीमचा अजिबातच वापर केलेला नाहीये. विदाऊट क्रीम चॉकलेट केक मी बनवलेला आहे. ते देखील कमीत कमी साहित्यामध्ये. आता हा दुसरा भाग मी यावरती ठेवून देणार आहे आणि हे जे राहिलेलं चॉकलेट आहे तर ते आता वरतून घालून घेते आणि व्यवस्थित पसरवून घेते. थोडंसं लिक्विडी आहे, पण जसं थंड होईल ना तसं मस्तपैकी ते छान असं सेट होईल आणि हे ना आपल्याला फ्रिजमध्ये ठेवणं गरजेचं आहे हा केक. फ्रिजमध्ये ठेवलं ना खूप छान असं केक सेट होतं. पण आता इथे माझ्याकडे फ्रिज पण नाहीये. तर तसाच मी आता हा केक बनवतीये. याला आता कट केलेल्या चॉकलेटने मी पूर्णपणे डेकोरेट करून घेणार आहे. हा केक जर मस्तपैकी फ्रिजमध्ये सेट करायला ठेवला असता ना एकदम परफेक्ट झाला असता. पण निलय काही थांबायला तयार नाही. तर अशा पद्धतीने हा केक तयार झालेला आहे. तर आजचा व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनेलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.